ईशान्य मुंबईतल्या किरीट सोमय्यांच्या शिवसैनिकांच्या विरोधानंतर आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये खटखट दिसून येते। ईशान्य मुंबईमध्ये सेना सहकार्य करत नसेल तर दक्षिण मुंबईतही जशास तशी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल असा इशारा आता भाजप कार्यकर्त्यांनी दिलाय। तर माझ्या भूमिकेबाबत फिरवले जाणारे मेसेज चुकीचे आहेत आणि माझी भूमिका अधिकृतच असल्याचं सुनील राऊत यांचं म्हणणं आहे। किरीट सोमय्यांना उमेदवारी कायम ठेवली तर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं काल सुनील राऊत यांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकांसाठी राज्य पिंजून काढणार आहेत। महिनाभरात 96 सभा ते घेणार आहेत अशी माहिती कळते। कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हा वाद सोडवण्यासाठी शरद पवारांनीच पुढाकार घेतलाय। 2 एप्रिलला त्यासाठी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर जात आहेत। वाद सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। रिक्षातून ट्रेनमधून बैलगाडीतून प्रचार करणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ यांनी आता घोड्यावर बसून देखील प्रचार करण्याची हौस फेडून घेतली। चिंचवड विधानसभा मतदारसंघात बाजारपेठेत प्रचारासाठी आलेल्या पार्थ यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी घोड्याची व्यवस्था केली होती। शनिवारी म्हणजे उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातमधून अर्थात गांधीनगरमधून लोकसभा उमेदवारी अर्ज भरतात आणि हा अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख आपल्या सोबत असावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे आणि यासाठीच उद्धव ठाकरे उद्या म्हणजे शनिवारी गांधीनगरमध्ये असणार आहेत। माढाची बातमी आहे। शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यावर रोहित पवार यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर पार्थ पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। रोहित यांनी अशी पोस्ट करायला नको होती। त्यांनी आजोबांकडे जाऊन त्याचं मत व्यक्त करायला हवं होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। कोल्हापुरातले कट्टर प्रतिस्पर्धी आणि हाडवैरी धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचा सामना काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला। राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून जेव्हा अर्ज दाखल केला पण एकत्र आल्यानंतर देखील या दोघांनी एकमेकांची नजरानजर देखील कटाक्षाने टाळली। गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या तपासावरून मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्र्यांना फटकारलंय। मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते विविध खाती सांभाळताना कार्यक्षमताही दाखवा असे खडे बोल हायकोर्टानं सुनावले। सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंविरोधात औरंगाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी त्यांनी खुलासा केला। निवडणुकीच्या तोंडावर माझी आणि पक्षाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं कांबळेंचं म्हणणं आहे। वाईन शॉपचा परवाना मिळवून द्यायला 1,92,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप कांबळे आणि अन्य 4 जणांवर आहे। या प्रकरणानंतर भाजपचं राज्यातलं सरकार ही अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षारक्षक नेमणार असल्याचं काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी नागपूरमध्ये म्हटलंय। ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले तिथले सीसीटीव्ही बंद असल्याचा व्हिडिओ नाना पटोले यांनी समोर आणला। उर्मिला मातोंडकरांना काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपकडून टीका होती आहे। भाजपच्या कामामुळे लोक खुश नाहीत आणि म्हणूनच मी काँग्रेस प्रवेश केल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी मुलाखतीत म्हटलंय। आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना चांगलंच डिवसले। शेलारांनी एक ट्विट केलंय ज्यात शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं असं म्हणत राज ठाकरेंसह शरद पवारांनी देखील त्यांनी एक टोला लगावला। नागपुरात काँग्रेसनं भाजपचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। अर्ज भरल्यानंतर परवानगी नसताना सभा घेतल्यानं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार यात करण्यात आली आहे। गडकरींच्या नागपूरमधल्या प्रचार कार्यालयाचं नुकतंच उद्घाटन झालं। काँग्रेस कार्यकर्ते आपण शरीरानं काँग्रेसमध्ये आणि मनानं भाजपमध्ये असल्याचं सांगतायत असं गडकरी यावेळी म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि 1:30च्या सुमाराला काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पुण्यात काँग्रेसच्या जागेचा घोळ सुरू आहे। संभाव्य उमेदवार अजूनही कंटाळलेलेच आहेत कारण अजून कोणतीही निश्चिती नाहीये। एकानं माघार घेतली, दुसऱ्यानं थेट प्रचाराला सुरुवात केली। प्रवीण गायकवाडांनी माघार घेतली आणि अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्यातली रस्सीखेच अजूनही सुरू आहे। अरविंद शिंदेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे। सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची काल त्यांनी भेट घेतली आणि अन्य गाठीभेटींना देखील त्यांनी सुरुवात केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला सदाभाऊ खोत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे। राजू शेट्टी हा लबाड माणूस आहे आणि त्यांनी आता आपल्या पराभवाला सामोरं जावं अशी टीका त्यांनी केली आहे। सिंधुदुर्गात भाजपनं अखेर शिवसेनेशी जुळवून घ्यायचं ठरवलंय। भाजपचे कार्यकर्ते विनायक राऊत यांचा प्रचार आता अखेर करणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गात शिवसेनेला मदत करणार नसल्याची भूमिका घेत जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आधीच कडाडून विरोध दर्शवला होता।
तर सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सनातनसोबत संबंध असल्याच्या आरोपांमुळे बांदिवडेकर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले. पशुखाद्यांच्या वाढत्या किमती आणि वाहतूक दरात वाढ होते, त्यामुळे तबेलेवाले मुंबईतले 1 एप्रिलपासून दुधाच्या दरात लिटरमागे 2 ते 3 रुपयांनी वाढ करणार आहेत. दक्षिण मुंबईत पारशी वसाहतीत असलेल्या एका आलिशान फ्लॅटमध्ये मराठी अधिकारी ठेवायला या वसाहतीची देखभाल करणाऱ्या ट्रस्टनं नकार दिल्याचं कळतंय. गेल्या 10 वर्षांपासून मुंबई पोलिसांना पारशी अधिकारी सापडत नसल्यानं नाममात्र भाड्यानं देण्यात आलेला हा फ्लॅट परत करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवली आहे. दीर्घकाळ रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प संबंधित बिल्डरच्या ताब्यातून काढून घेऊन तो महारेराच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्याची संधी देणारी एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दलचं परिपत्रक महारेरा प्राधिकरणानं प्रसिद्ध केलं आहे. मोफत वायफाय स्थानकांचं 1000वं स्थानक होण्याचा बहुमान मध्य रेल्वेवरच्या रेरोड स्थानकानं पटकावलेला आहे. 27 महिन्यात 1000 रेल्वे स्थानकं वायफाय युक्त करण्यात रेल्वे यशस्वी ठरले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातल्या बंदीला पर्याय म्हणून प्रवाशांसाठी ताक लस्सी सगळ्या स्थानकात उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी करतात. मध्य रेल्वेवर काही स्टॉल्स देखील त्यासाठी सुरू आहेत. हिमालय पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी राज्यातल्या सगळ्या पुलांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे. गाड्यांच्या थर्ड पार्टी प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 6 वर्षात आकडेवारीचा विचार केला तर कारसाठीच्या थर्ड पार्टी हप्त्यामध्ये सरासरी 29 तर दुचाकीच्या हप्त्यात 23% वाढ झाली. या दुर्घटनेला हिमालय पूल दुर्घटनेला जबाबदार धरून अटक केलेल्या नीरज देसाईला गुरुवारी दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत पाठवलेला आहे. पुलाची संरचनात्मक तपासणी करून तो सुस्थितीत असल्याचा अहवाल त्यानं दिला होता. कोट्यवधींचा टोल सरकारच्या तिजोरीत न भरता आपल्याकडेच खिशात ठेवणाऱ्या ठेकेदारापुढे राजकीय वरदहस्तामुळे सरकारनंच गुडघे टेकल्याची बाब समोर आली आहे. सायन पनवेल महामार्गावरच्या खारघर टोल नाक्याच्या ठेकेदारानं गेल्या 3 महिन्यांपासून टोल वसुलीची रक्कमच सरकारला दिलेली नाही. हायकोर्टानं ध्वनी प्रदूषणाला चाप लावण्यासाठी काय करणार याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कशी करणार हे देखील यात मांडावं असे निर्देश आता हायकोर्टानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या विमानांना जवळपास 20 दिवस दिव्यांखेरीज लँडिंग करावं लागलं. मुख्य धावपट्टीच्या डागडुजीसाठी हे दिवे त्याआधी काढून ठेवण्यात आले होते. आचारसंहितेचं कारण पुढे करत राज्यातल्या विद्यापीठांच्या अधिसभा पुढे ढकलण्याची उच्च शिक्षण विभागानं दिलेली सूचना अयोग्य आहे असं हायकोर्टानं गुरुवारी म्हटलंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडा प्राधिकरणानं 800 कोटींचा निधी उपलब्ध करावा असे आदेश राज्य सरकारनं काढलेले आहेत आणि विविध प्रकल्पांसाठी म्हाडाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये घेतले तर भविष्यातल्या प्रकल्पांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीनं उपाययोजना करणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. IIT मुंबईसह देशातल्या 4 संस्थांमध्ये शास्त्रज्ञ एकत्र येत याबद्दल आता संशोधन करणार आहेत. पुण्यातल्या 13 तालुक्यांमध्ये कुपोषणमुक्त बालकांसाठीचा प्रकल्प राबवला जातो आहे. सकस आहार त्यांना दिल्यामुळे 4 महिन्यात 1000हून अधिक बालकं कुपोषणमुक्त झाल्याची माहिती समोर येते. नाशिकच्या आडगाव शिवारातल्या हिरावाडी भागात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. ज्वेलरी शॉपवर दरोडा टाकून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या 5 संशयितांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकलं. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर फायरिंग केलं होतं, पण यामुळे मोठ्या गुन्ह्यांची उकल होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरच्या स्थानकांवर सरबत विकण्यावर घातलेल्या बंदी पाठोपाठ आता वडा आणि समोश्यावर देखील बंदी घातली जाणार आहे अशी माहिती मिळते. डिलिव्हरी बॉयला परवाना घेणं FDAनं सक्तीचं केलेलं. राज्यभरातल्या ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉयनं आतापर्यंत 575 परवाने घेतल्याची माहिती मिळते. मुंबईचा कमाल तापमानाचा पारा आता 40 अंशांवरून 32 डिग्री सेल्सिअसवर आला आणि त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. महत्त्वाची कारवाई काश्मीरच्या बडगाममध्ये करण्यात आली. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये एक चकमक झाली आहे, ज्यात सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना ठार केलंय. 4 जवान जखमी झालेत अशी माहिती कळते.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली आणखी एक उमेदवारी यादी जाहीर केली, ज्यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या एकूण 31 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली, पण पुण्यातल्या उमेदवार अजूनही घोषित करण्यात आले नाही. बांगलादेशमधल्या एका उंच बिल्डिंगला आग लागली होती आणि या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. 70 जण यात जखमी झालेत. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आज म्हणजेच 29 मार्चला तिसऱ्यांदा ब्रेक्झिट विधेयकावर ब्रिटिश संसदेत मतदान होते. ब्रेक्झिटचं विधेयक संसदेत बहुमतानं जर मान्य झालं नाही तर पंतप्रधान पदावरून पायउतार होईल, असं इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटलंय. सिडनी विमानतळावरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरमध्ये धूर दिसल्यानं विमान वाहतुकीला त्याचा फटका बसला होता. कारण सुरक्षेचा उपाय म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं. काही काळानंतरही विमानतळावरची वाहतूक पूर्ववत होऊ शकली. व्हेनेझुएलामधली संकट अजूनही सुरूच आहेत. सिमॉन बॉलिव्हरमधल्या हायड्रोइलेक्ट्रिक प्लांटचं आगीत नुकसान झालं आणि त्यामुळे देशातल्या बहुतांश भागात सध्या वीज संकट ओढवलंय. इतरही बुलेटिन्समध्ये भेटत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.